गुड आफ्टरनून गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कारण आता दुपारचे 1 वाजलेलं आहे. तर ज्ञानेचं खूप म्हणजे त्याला खूप दिवसापासून इडली खायची होती. तर खरं म्हणजे मी त्याला सांगते की बाळा, म्हणजे कसं आहे ना, आपण रोज रोज इडली करू शकत नाही. पण ज्ञानेचं कसं माहिती आहे, तुम्ही त्याला रोज इडली द्या ना, तर रोज इडली खाईल. तर ठरवलं की आज इडली करणार आहे वगैरे. तर मी ना आज थोडं ना वेगळा प्रकार करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, मी ना यूट्यूबमध्ये ना नेहमी शॉर्ट व्हिडिओ बघायचे अप्पमचे. तर मी आज इडली तर करणार आहेच, पण ना अप्पम पण मी ना म्हणजे अप्पमची रेसिपीसुद्धा मी ट्राय करून बघणार आहे. तर बघू कसं छानच बनेल. तर मी पटापट सुरुवात करते, कारण आता दुपारचे 1 वाजलेलं आहे आणि खूप भूक लागलेली आहे. आणि ज्ञानेशला भूक लागली म्हणून त्याने इथे एक किसमिस घेतले खायला. तर मी आता पटापट इडली त्याला तयार करून देते. आणि ही जी इडली आहे तर आपला जो काय बोलते जी भगर असते, तर मी म्हणजे माझ्याकडे खूप एक्स्ट्रा भगर होती. तर म्हणजे खूप दिवस झालं, कारण कसं ना, जेव्हा आपला उपवास असतो तर उपवासासाठी आपण भगरीचा भात करतो. तर म्हणजे कसं ना, मी आणि त्यांच्या आम्ही दोघं झालं भगरीचा भात वगैरे काही खात नाही वगैरे. तर ती जी भगर आहे तर ती आणून ठेवली होती खरं म्हणजे उपवासासाठीच, पण त्याचा काही वापर वगैरे झाला नाही. तर ती भगर तशीच पडून होते. आता करायचं काय, म्हणून ठरवलं की चला ही भगर आहे ना, आपण ना इडलीचं जे बॅटर आहे त्यामध्ये ॲड करूया. तर आज तुम्हाला भगरीची इडली बघायला मिळणार आहे. एकदम एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप सई, सुंदर, छान आणि पूर्ण अशी स्पॉन्जी अशी इडली बनते, मस्त लागते. तर मी आता पटापट इडली करायला सुरुवात करते. तर इथे मी पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ थोडे मी जास्त घेतलेले आहेत. तर एका बाउलमध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ छान व्यवस्थित ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ हे तांदूळ धुवून भिजत ठेवायचे आहेत. तर मी 3 तास हे डाळ तांदूळ असेच भिजत ठेवणार आहे. 3 तासानंतर आपले तांदूळ छान मस्त भिजून झालेले आहेत. हे जे डाळ तांदूळ आहेत मी आता हे दळून घेणार आहे. छान मस्त बारीक असे एकदम नीळ बारीक दळून घ्यायचे आहेत. तर मी आता हे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ॲड करून हे डाळ तांदूळ मी म्हणजे छान मस्त बारीक ग्राइंड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात एकदम बारीक असं. आता मी इथे एक डबा घेतलेला आहे आणि मी नेहमी या डब्यातच म्हणजे पीठ ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी छान मस्त पीठ येतं. आता ही जी भगर आहे तर मी ही भगर 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि मी भगरमध्ये सुद्धा तेजपत्ता ठेवते, जेणेकरून पोपेटी वगैरे होऊ नये म्हणून. आता ही जी भगर आहे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही जी भगर आहे ही भगर आपल्याला छान मस्त या बॅटरमध्ये मिक्स करायचे आहे. ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे. तो बोलतो मम्मी मला मिक्स करायचे, मी मिक्स करतो, म्हणून तो मिक्स करतो आहे. तर आता या म्हणजे वाटलेल्या बॅटरमध्ये भगर छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून मी रात्रभर हे पीठ असंच ठेवणार आहे, म्हणजे इडली तयार करण्यासाठी. तर गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळची वेळ झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी डाळ आहे, इथे मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. 1 टोमॅटो, 3 बटाटे आणि इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर इथे एका कढईमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि यामध्ये मी शेंगा ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आता या शेंगांमध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते, कारण शेंगांनासुद्धा मीठ ॲड केलं लागलं पाहिजे आणि छान मस्त आपल्याला
15 ते 20 मिनटं या शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहेत. आता मी इथे डाळ हे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जी मी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती एका कुकरच्या डब्यामध्ये मी दोन्ही डाळी ट्रान्सफर करून त्यामध्ये बटाटा, टोमॅटो, कांदा छान मस्त ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट ॲड करायची आहे आणि थोडंसं गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ऑइल टाकल्याने काय होतं माहिती आहे का, हे जे म्हणजे ह्या डाळी आहेत मुगाच्या आणि जी तुरीची जी डाळ आहे छान मस्त मऊ अशा शिजतात. एका कुकरमध्ये मी म्हणजे चाळणी ठेवलेली आहे. त्यामध्ये एक लिंबाची फोड आणि साधारणपणे मी 2 ग्लास पाणी या कुकरमध्ये ठेवलेलं आहे खाली. तर आता हा जो डबा आहे हा कुकरमध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी 4 शिट्ट्या देणार आहे. या 4 शिट्ट्यांमध्ये हे जे डाळ आहे छान मस्त सॉफ्ट शिजेल. आता इथे आपल्या शेंगासुद्धा छान मस्त अशा बॉईल झालेल्या आहेत. तर आता आपण सांबार फोडणीला टाकू. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ छान मस्त बॉईल केलेली डाळ, कांदा, टोमॅटो आणि बटाटा मी छान असं स्मॅश करून घेतलेला आहे. शेंगा बॉईल करून घेतलेल्या आहेत. इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हे गरम म्हणजे हे मसाले आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की मी कढईमध्ये ज्या शेंगा बॉईल करत ठेवल्या होत्या तर जो पाणी आहे तो पाणी अजिबात मी फेकून दिलेला नाही. तो पाणीसुद्धा मी सांबारमध्ये वापरणार आहे. आता कढईमध्ये तेल ॲड करून गरम करून त्यामध्ये जिरा, राई, कढीपत्ता ॲड करायचा, कांदा ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे कसं ना मिठामुळे कांदा लवकर शिजतो. आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे म्हणजे एक छोटा चमचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला 2 चमचे यामध्ये लाल तिखट ॲड करायचे आहे आणि लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त उकळी आणून द्यायची आहे आपल्याला. हा जो कांदा आहे, कांदा कढीपत्ता छान मस्त मऊ शिजला पाहिजे. यावरती झाकण ठेवून मी 5 मिनटं वाफ देणार आहे. तर इथे 5 मिनटं झालेले आहेत. तर छान मस्त असं हे म्हणजे छान मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये मी आपण जी डाळ बॉईल करून घेतली होती ते ॲड करायचे आहे आणि त्यानंतर बॉईल केलेल्या शेंगा पाण्यासकट ॲड करायच्या आहेत. आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला उकळी द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला वरतून यावरती कोथिंबीर छान मस्त पसरवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर हा जो सांबार अगदी झटपट अशा पद्धतीने मी हा सांबार केलेला आहे. तर इथे आपला हा सांबार छान मस्त असा रेडी झालेला आहे आणि मी अगदी झटपट अशा पद्धतीने सांबार तयार करून घेते. तर आता आपण इडलीचं पीठ बघूया. तर इडलीचं पीठ छान मस्त बऱ्यापैकी आलेलं आहे. ज्ञानेश मगाशी डब्यामध्ये तो म्हणजे वर थोडा डबा हलवला त्यामुळे ते बॅटरसुद्धा थोडं हललेलं आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त असं हे जे बॅटर आहे जाळीदार असं हे बॅटर आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. तर मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या बॅटरच्या मी स्टीम इडल्या करून घेणार आहे आणि अप्पमसुद्धा तयार करून घेणार आहे. तर अप्पमसाठी मी इथे एका भांड्यामध्ये गरम पाणी म्हणजे पाणी घेतलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती मी हे बॅटर एका मोठ्या प्लेटमध्ये बॅटर ट्रान्सफर करून या चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. वरतून असं मी झाकण ठेवलेलं आहे. तर मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा म्हणजे प्लेटमध्ये बॅटर ट्रान्सफर करून मी झाकण लावून घेतलेलं आहे. तर मी 15 ते 20 मिनटं मी छान मस्त स्टीम देणार आहे. आता इथे आपण चटणीची तयारी करून घेऊया. तर तुम्ही ते बघू शकतात की मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे. शेंगदाणे, खोबरा बाकी भाजून नाही घ्यायचं आहे आपल्याला. तर मिरची
लसूण, कांदा, कोथिंबीर आणि चणे ही चटणीसाठी आपण वापरणार आहोत। तर तुम्ही बघू शकता एका ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहे, लाल तिखट आणि मीठ। तर हे शेंगदाणे मी भाजून घेतले होते, त्यातले थोडे शेंगदाणे मी साईडला काढले होते। तर भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि लाल तिखट आपल्याला छान मस्त कोरडी अशी चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे। आता त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे आणि खोबरा, कांदा, लसूण, मिरची, त्यानंतर हे चणे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला। छान मस्त आपल्याला पाणी ॲड करून यामध्ये मी जी कढीपत्त्याची जी पावडर आहे ती सुद्धा ॲड करणार आहे, म्हणजे हिरवा कलर येईल आणि छान मस्त व्यवस्थित आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान सुंदर अशी ते आपले शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी खूप छान मस्त टेस्टी अशी लागते। आता हिला आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी तडका बाउलमध्ये ऑइल गरम करून घेतलेलं आहे। जिरा राई ॲड करायची आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे। छान मस्त आपल्याला या चटणीला आपण आता तडका देणार आहोत। तर आपला ऑइल, कढीपत्ता, जिरा राई छान मस्त कडकडलेला आहे। आता यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे। तडका देऊन झाल्यानंतर इथे आपली सिंपल अशी चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता आपली इडली छान मस्त स्टीम झालेली आहे। त्यानंतर इथे अप्पम पण छान मस्त स्टीम झालेला आहे। तर मी हे अप्पम फर्स्ट टाइम ट्राय करते। तर इथे तुम्ही बघू शकता इडलीला छान मस्त अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये मी अप्पम ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे आहे तूप। तर मी हे तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ही शेंगदाणा, मीठ आणि लाल तिखटाची कोरडी चटणी करून घेतलेली आहे। या अप्पमवरती आपल्याला हा तूप छान मस्त ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून ही जे शेंगदाणा चटणी आहे ती छान मस्त आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आणि सही लागते एकदम, म्हणजे एकदम सही लागते। आणि तुम्ही गरम गरम इडलीवरती मस्त तूप ॲड करा, त्यावरती ही चटणी ॲड करा आणि खा। गरम गरम ही खूपच सुंदर छान लागते आणि वरती पुन्हा एकदा कसं झालंय ना। मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलं अप्पम, म्हणजे हे स्टीम अप्पम आहे। म्हणजे स्टीम करून पण आपण अप्पम करू शकतो किंवा फ्राय पॅनमध्ये सुद्धा करू शकतो। बा चटणी बरोबर खा, चटणी बरोबर पण खूप छान लागतं। कसं आहे? छान आहे। तर आता मी पटापट खाऊन घेतो। आणि ज्ञानेशने बघा काय केलं आहे, ही मी माझी प्लेट आहे, याच्यामध्ये इडली होती। आता बघ तुम्हाला हे नको, आता मला हे खायचं आहे ना। हां चल पटापट खाऊन घे। तर इथे पप्पा घरी आलेले आहेत। खरं म्हणजे उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे महाशिवरात्री, त्यामुळे ज्ञानेशला स्कूलला सुट्टी आहे आणि इतर दिवशी, आणि उद्या शुक्रवार आहे तर उद्या माझी बैठक आहे। तर इतर दिवशी नेहमी मी ज्ञानेशला स्कूलला सोडते आणि मग मी बैठकीला जाते, पण आज सुट्टी आहे। मग ज्ञानेशला कोणाकडे ठेवायचं म्हणून मी पप्पांना बोलून घेतलेलं आहे। तर बघा आईने काय काय पाठवून दिलं आहे माझ्यासाठी। तर उद्या आहे महाशिवरात्री म्हणून राजगिरा लाडू, त्यानंतर खजूर, पप्पाने येताना ॲपल आणलेले आहेत। त्यानंतर आईने व काय काय पाठवून दिलेलं आहे, कोथिंबीर आहे आणि खाली भेंडी आहेत, त्याचबरोबर कोबी, टोमॅटो, त्यानंतर पालक छान मस्त निवडून दिलेली आईंनी मला।
मस्त अशी कवळी पानं आहेत, त्यानंतर मिरच्या आहेत आणि त्याचबरोबर या डब्यामध्ये आईने रवा आणि बटाटा याचे छान मस्त मेंदू वडे पाठवून दिलेले आहेत। हे मेंदू वडे छान मस्त टेस्टी लागतात, चटणीबरोबर खायचे असतात। आईने ज्ञानेशसाठी हे मेंदू वडे पाठवून दिलेले आहेत आणि पप्पांना जेवणानंतर फ्रूट लागतातच, त्यामुळे पप्पा येतात नेहमी म्हणजे सफरचंद, द्राक्ष म्हणा, केळी वगैरे आणतात। तर इथे छान मस्त मी दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि आता पप्पांना ॲपल कापून दिलेला आहे। पप्पा हे घ्या। आवडले ॲपल तुला? आणि एका जागी बसून खा ज्ञानेश। ज्ञानेश बसून खा। ज्ञानेश साईडला हो। ज्ञानेशची गाडी बघा, तो ना बसताना अशी ना गाडी उलटी करतो आणि उलटी गाडी करून बसतो आणि इथे बसतो। थांब ज्ञानेश, हां बस, हां इथे असं बसणार, हां इथे असं बसणार आणि इथे असं बसून तो टी व्ही बघतो। खूप वेळा त्याला सांगितलं लांबून टी व्ही बघत जा, पण तो जवळूनच बघतो, हो ना। गुड इव्हिनिंग गाईज, कारण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत। मी इथे छान मस्त इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे। बाकी ज्ञानेश क्लासला गेलेला आहे, तर त्याचा आता 7:30 वाजता क्लास सुटेल, तर मी आता त्याला आणायला जाईल। 7:30 वाजता जाईल आणायला। तर बाकी पप्पांचाही चहा पिऊन झालेला आहे, ते पण आता मागाशीच झोपून उठलेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाकी संध्याकाळी तेच आहे। आम्ही म्हणजे दुपारी मी जी इडली केली होती तेच आहे, संध्याकाळी आम्ही इडलीच खाऊ, इडली सांबार चटणी तेच आहे। आणि बाकी ज्ञानेश क्लासमधून आला की त्याचा अभ्यास घेईल, कारण त्याचीसुद्धा आता 19 तारखेला परीक्षा आलेली आहे, जवळ आली, त्यामुळे अभ्यास त्याचा घेतला पाहिजे, ती रिव्हिजन घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत। तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या।